हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. बीडच्या परळीत पुन्हा नवीन समीकरण. शिवसेना राष्ट्रवादीची एमआयएम सोबत युती, तर प्रचाराच्या वेळेला एमआयएम कडून पंकजा मुंडेंवरच करण्यात आले होते गंभीर आरोप. पिंपरी चिंचवडमधील गुंडगिरी मोडून काढणारच अजित पवारांचा थेट इशारा. तर अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत आम्ही बांगड्या भरलेल्या आहेत असं का म्हणत महेश लांडगेंचा अजित पवारांना खोचक प्रत्युत्तर. दिल्लीहून जे सांगितलं जाणार तेच फडणवीसांना ऐकावं लागणार. त्यांनी कितीही चंद्रसूर्याचे दाखले दिले तरी त्यांना दिल्लीचंच ऐकावं लागेल. राज ठाकरेंचा फडणवीसांना पुन्हा एकदा जोरदार टोला. पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची आज नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा. संयुक्त सभेतून काय घणाघात करणार याकडे सर्वांचं लक्ष. नागपूरमध्ये परिणय फुकेने दिला बटोगे तो फसोगेचा नारा. बोलतापांना बळी पडलो तर आपलंच नुकसान होणार. भाजप नेते परिणय फुकेंचा विरोधकांवरती हल्लाबोल. भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. हातात तुणतुणं घेऊन ते उभे आहेत असं म्हणत जयंत पाटलांचा भाजपावर जोरदार निशाणा. रवींद्र चव्हाणांनी असं वक्तव्य करायला नको होतं. लोकभावना दुखावल्याची किंमत मोजावी लागते. रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांवर केलेल्या टीकेचा अमित देशमुखांकडून समाचार. आणि नागपूरच्या सावनेरमध्ये 4 ठिकाणी ईडीचे छापे. माजी मंत्री काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्याशी संबंधित लोकांवर छापेमारी झाल्याची माहिती. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. आणि असं असलं तरी सुद्धा 3 वॉर्डमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने सामने आलेले आहेत. त्यापैकी एका जागेवरती काँग्रेसला आणि एका जागेवरती वंचितला दोहीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि वॉर्ड क्रमांक 181 मध्ये काँग्रेसचे पप्पू यादव यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अजिंक्य पगारे आहेत. तर वॉर्ड क्रमांक 149 मधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या कन्या प्रज्योती हंडोरे हे रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सोहन सदामस्त हे उभे आहेत. वॉर्ड क्रमांक 116 मधून काँग्रेसच्या संगीत तुळसकरांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या राजकन्या सरदार रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे काँग्रेसपुढे आता आव्हान निर्माण झालेलं आहे. या दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. आणि दोघांपैकी एकच उमेदवार असता तर अडचण नसती, पण दोघेही अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते. आमचे प्रतिनिधी सुस्मिता बधाणे सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे आपण जाऊया. सुस्मिता, मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आणि असं असलं तरी सुद्धा 3 वॉर्डमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने सामने येत आहेत. खरं तर पहिल्या दिवसापासूनच वंचित आणि काँग्रेसमध्ये सूर जुळत नाहीत याचं हे उत्तम उदाहरण आहे. एकीकडे वंचितनं वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केला. वंचितनं 62 जागा मागितल्या, त्यातल्या काही जागा परत केल्या. साधारणपणे 46 जागेवरती वंचितनं आपले उमेदवार उभे केले आणि त्या जागांवरती वंचितनं तडजोडीची भूमिका घेतली होती. त्याच ठिकाणी आता आपण बघतोय की वंचितकडनं पुन्हा एकदा काँग्रेसच्या विरोधात उमेदवार हा देण्यात आलेला आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर वॉर्ड क्रमांक 181 मध्ये पप्पू यादव यांच्या विरोधात वंचित आघाडीकडनं अजिंक्य पगारे हे मैदानात आहेत. तर दुसरीकडे प्रज्योती हंडोरे, ज्या अतिशय महत्त्वाची ही सीट म्हणावी लागेल, चंद्रकांत हंडोरे यांची ती कन्या आहे, त्यांच्या विरोधात सुद्धा सोहन सदामस्त यांच्या उमेदवारीला वंचितनं पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्याकडनं वंचितची उमेदवारी मागे घ्यावी याकरता वारंवार प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आले. त्यांना काँग्रेसने कुठेही दुजोरा दिलेला नाही. भांडूपमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने 116 वॉर्डमध्ये संगीता तुळसकर यांच्या विरोधात उमेदवार हा देण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच सगळ्या परिस्थितीचा विचार केला
तर आघाडी म्हणावी की नाही याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. अल्पसंख्याक मतदार किंवा दलित मतदार ज्या भागामध्ये आहेत त्याच ठिकाणी वंचित आणि काँग्रेसचं अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी उमेदवार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे याचा थेट फटका दोन्ही पक्षांना बसणार आहे. मैत्रीपूर्ण लढती होतील असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत आणि आता अगदी प्रचार सुरू असताना सुद्धा आपल्याला कुठेही काँग्रेसचे आणि वंचितचे सूर जुळून आलेले पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे वंचितची आणि काँग्रेसची खऱ्या अर्थानं मैदानात युती झाली की नाही याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत आणि त्यामुळे मुंबई काँग्रेसला आणि वंचितला सुद्धा मुंबईतील अनेक ठिकाणी आपले उमेदवार सुद्धा उतरवता आलेले नाहीयेत. अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा दिलेल्या काँग्रेसला उमेदवार वंचितमुळे प्राप्त झालेले नाहीत आणि काही ठिकाणी ज्या जागा काँग्रेसच्या पथ्यावर पडणाऱ्या होत्या, काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या जागा होत्या, त्या ठिकाणी मात्र वंचितने आपला उमेदवार उभा करत काँग्रेसचीच गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची राजकीय चर्चा आहे. निश्चित, त्यामुळे आता 16 तारखेची उत्सुकता असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ठाकरे बंधूंनी आपल्या मुलाखतीमधून मोदींसह फडणवीसांवरती निशाणा साधलेला आहे. मुंबई वेगळी करण्याच्या मुद्द्यावर चंद्रसूर्याचे दाखले दिले जात आहेत. फडणवीसांच्या हातात काही नाही, वरच्यांच्या मनात काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांवरती निशाणा साधलाय. तर यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे, ज्याच्या जीवावरती माणसं ढापायची आणि पैसे वाटायचे हेच सुरू आहे असं म्हणत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. दरम्यान भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. त्याचबरोबर धारावीच्या मुद्द्यावरून देखील उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवरती निशाणा साधलाय. हातातच काही नाहीये. इच्छा चांगली आहे, पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करण्यापलीकडे. सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना. त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे कितीही दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय. काँग्रेसच्या काळामधले जे पंतप्रधान होते ना त्यांना कुठचं राज्याचं लेबल नव्हतं. हे पहिल्यांदा राज्यकर्ते बसलेत ज्यांच्यावरती राज्याचं लेबल आहे. गुजरातचे प्रधानमंत्री आहेत ते, कळलं का? गुजरातचे आणि गृहमंत्री. ज्या प्रकारचं त्यांचं मुंबईवरती लक्ष आहे, मुंबईकडे त्यांचं ज्या प्रकारे लक्ष देतात MMR रिजनकडे, हे आजपर्यंत कधी घडलं नाही 50-60 वर्षामध्ये जे आत्ता घडतंय. हा धोका सर्वाधिक आहे. तुम्ही किती योजना चांगल्या करायला गेलात हे लोंढे ज्यावेळेला येतात त्यावेळेला हे सगळं तुमच्या योजना विस्कटल्या जातात. तुम्ही रस्ते केलेत की त्याच्यावरती तुम्ही चांगले रस्ते केलेत त्याच्यावरती एक्स्ट्रा गाड्या येणार कारण लोंढे माणसं जास्ती आली, इमारती जास्ती येत आहेत. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. आपण ज्या प्रकारे आता मुंबईमध्ये किंवा आपल्या सगळ्याच ठिकाणी जी रिडेव्हलपमेंट सुरू आहे, म्हणजे एका इमारतीमध्ये साधारणपणे 20 लोक राहत होते, तिकडे आता 200 माणसं 400 माणसं राहायला आली. बरोबर आहे, जागा तेवढीच आहे. आता जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही माणसं एका शहरामध्ये जेव्हा येतात बंधनं तिकडे घातली गेली पाहिजेत ना. उद्या प्रश्न तोच होता ना, उद्या हाऊ कॅन वी डिकंजेस्ट मुंबई. मग काय होतं, फक्त मुंबईमध्ये ही गोष्ट होते, महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट सांगितली जाते की या देशामधला कोणी माणूस कुठेही जाऊ शकतो आणि राहू शकतो. हे बाकीच्या राज्यांमध्ये होत नाही. दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीवरती सडकून टीका केलेली आहे. उद्धव मामू सत्तेत आले तर मुंबईचा मोहम्मद लँड करतील अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केलेली आहे. मंत्री नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवरती एक पोस्ट करत ही टीका बघायला मिळते. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंकडून मुंबईमध्ये मराठी महापौर बसणार असल्याचं अनेक वेळा सांगण्यात येत आहे. संयुक्त मुलाखतीत सुद्धा त्यांनी यावरती भाष्य केलेलं आहे आणि याच मुद्द्याला धरत नितेश राणेंनी ठाकरेंना चांगलंच डिवसलेलं आहे. महायुती सत्तेत आली तर मुंबईचं पुन्हा बॉम्बे करून टाकतील असं ते म्हणतायत, मात्र हे शक्य नाही असंही त्यांनी ठासून सांगितलंय. तर मुंबई महापालिकेच्या रणांगणात टीकेचे बाण सोडले जात आहेत. मुंबई जन्माला येऊन सुद्धा म्हातारे व्हायला आले तरी सुद्धा अजून मुंबईचा विकास करू शकले नाही तसा जोरदार टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय. नागपुरात तर्री पोहे विथ देवाभाऊ या कार्यक्रमात ते बोलत होते. गुरुवारी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाला. देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री मुंबई बाहेरचे असल्यामुळे मुंबईतल्या समस्या आहेत तरी काय अशी टीका राज ठाकरेंनी केलेली होती. यावरती मुख्यमंत्री काय म्हणालेत आपण बघूया.
आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? जो काही विकास बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल, मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं, ज्यांनी 55 उड्डाणपूल तयार केले, वरई बांद्रा सीलिंग तयार केली, आणि त्यानंतर मुंबईचा 360 डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला. पण आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय, त्यांना विचारा का राहताय? आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो, बरं का. आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली, शहीद झाली, म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येते मिस्टर फडणवीस. आता तुम्ही तरुण आहात, अजून नागपूरचा काय विकास केला? लोक तुम्हाला दारातून हाकलून देतात, मी बघितलं काय.